प्रत्येक पॅरेंट्सला आपलं बाळ हे जिनियस व्हावं असंच वाटतं, पण तुम्हाला माहितीये का त्याच्यासाठी कुठल्याही महागड्या खेळण्या, गॅजेट्स किंवा मोठमोठ्या स्कूल्स याची गरज नसते. त्यासाठी गरज आहे ती त्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याची. द फर्स्ट 1000 days ऑफ लाईफ इज द क्रिटिकल विंडो फ्रॉम द डे ऑफ कॉन्सेप्शन टिल 2 years ऑफ लाईफ, विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ गोल्डन पिरियड. आणि त्यामुळेच या पिरियडमध्ये जेवढी तुम्ही बाळासाठी मेहनत घेता तेवढंच 5 ते 6 पट आउटकम तुम्हाला बघायला मिळतं. कारण याच वयामध्ये तुम्ही त्यांच्या न्यूट्रिशन, इम्युनिटी आणि न्यूरो डेव्हलपमेंटसाठी फाउंडेशन क्रिएट करत असता. तर पॅरेंट्स, आज आपण बघणार आहोत की लहान मुलांचे सेन्सेस स्टिम्युलेट करण्यासाठी आणि त्यांची न्यूरो डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण नक्की काय काय करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढ्या गप्पा मारा. बाळ नवजात असल्यापासूनच तुम्ही हे सुरू करू शकता. ते रिस्पॉन्ड जरी करत नसतील तरी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय हे त्यांना ऐकवत राहा. बाळांशी बोलत राहिल्याने त्यांच्या मेंदूचा फ्रंटल कॉर्टेक्स हा सक्रिय होतो. त्यामुळेच मेंदूच्या वाढीला देखील चालना मिळते, त्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट होते आणि सोबतच त्यांच्याशी सतत बोलत राहिल्यामुळे एक इमोशनल सिक्युरिटी देखील डेव्हलप होते. यामध्ये बाळाला तुम्ही गोष्टी सांगू शकता, त्यांच्यासाठी अंगाई गाऊ शकता, गाणी गाऊ शकता. बाळ हे गर्भात असल्यापासूनच ऐकत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू, जो की गर्भात असताना चक्रव्यूह कसं भेदायचं हे शिकला होता. आणि म्हणूनच या गोल्डन विंडो मध्ये गर्भसंस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहेत. दुसरं म्हणजेच लहान मुलांना दररोज बाहेर घेऊन जा. बाळाला निसर्गात घेऊन गेल्यामुळे त्याला एक मल्टी सेन्सरी वातावरण मिळतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 सेन्सेसमुळे बाळांच्या मेंदूमध्ये नवीन नवीन न्यूरॉनल कनेक्शन्स डेव्हलप होऊ लागतात. निसर्गातले वेगवेगळे रंग बघणे, गवताला स्पर्श करणे, फुलांचा वास घेणे किंवा मातीमध्ये खेळणे या सर्व गोष्टी त्यांच्या न्यूरो डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. पॉईंट 3 म्हणजे जेवढं जास्त होईल तेवढं लहान मुलांसोबत खेळा. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमधून ते त्यांचे फाईन मोटार, ग्रॉस मोटार स्किल्स डेव्हलप करत असतात. पॉईंट 4 म्हणजेच न्यूट्रिशन. 6 महिन्यापर्यंत बाळांना एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं असतं आणि 6 महिन्यानंतर बाळांचं योग्य त्या अन्न पदार्थांनी विनिंग करणं देखील गरजेचं असतं. पॉईंट 5 म्हणजेच गुड स्लीप. 8 ते 10 तासांची छान झोप बाळांच्या न्यूरो डेव्हलपमेंटमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करते. आणि पॉईंट 6 म्हणजे सुवर्णप्राशन. तुम्ही तुमच्या जन्मापासून 16 वर्षापर्यंतच्या बाळांमध्ये सुवर्णप्राशन करू शकता. अनेक स्टडीज मध्ये हे बघण्यात आलंय की दररोज केलेल्या सुवर्णप्राशनामुळे लहान बाळांची इम्युनिटी तर बूस्ट होतेच, पण यासोबतच त्यांची न्यूरो डेव्हलपमेंट देखील स्टिम्युलेट होते. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतर पॅरेंट्स सोबत देखील शेअर करा.